काशीपीठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चौथा श्रावण मास तपोनुष्ठानाची सांगता रविवारी होडगी बृहन्मठात गंगा आरतीने झाली। अशा प्रकारचा सोहळा प्रथमच पार पडला आणि याची देही याची डोळा हजारो भाविक उपस्थित राहून धन्य झाले। गंगा आरतीसाठी खास वाराणसी येथून पंडितांना आमंत्रित केले होते। यावेळी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी मानव धर्मासाठी तपोनुष्ठान केले। हा कार्यक्रम विशेष करून एका महिन्यापर्यंत ज्यात आपल्या शिवाचार्यापैकी सगळ्या शिवाचार्यापैकी आपल्या कर्नाटकचे शापूर शिवाचार्य महाराजांनी या कार्यक्रमाचा नेमका कशामुळे हा कार्यक्रम घडलेला आहे, आपणच्या तपोधर्म योगराज शिवाचार्यांच्या जे काही इच्छा होते त्याच्या जे मनातलं आज पूर्ण झालं म्हणून त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। जे आपण स्वतः तपोधर्म योगराज शिवाचार्य महाराजांनी 12 ज्योतिर्लिंग यात्रा करताना तेव्हा त्यांनी जे महाकाळ उज्जैन महाकाळाचं जे पूजा बघून तिथलं महान आरती त्यांनी घेऊन आले। जे महान शिखर आरती आता तुमच्या समोर आहे, असला आरती त्यांनी स्वतः महास्वामीजींनी स्वतः घेऊन आले होते। आणि नंतर ढोलक आपण असं मोठा ढोलक त्यांनी पोटामध्ये उभारलेला आहे घेऊन, म्हणजे तसं त्यांच्या महास्वामींच्या आपणच्या इच्छा होत आहे जे आपला पंचमुखी परमेश्वरला असा महान पूजा व्हायला पाहिजे। एक ना एक दिवस म्हणजे वर्षातला एक दिवस जरी शिवरात्रीला हा पूजा घडला तर बर होईल म्हणून त्यांनी आपण हा एक सगळं सामान आणले होते। यावेळी होडगी बृहन्मठाचे सचिव शांतय्या स्वामी, विश्वस्त रामपुरे, शिवानंद पाटील, जगदीश पाटील, डॉक्टर राजेंद्र घुली, राजशेखर हिरेहब्बू, प्रकाश वाले, कल्याणराव पाटील, केदार विभूते, राजेंद्र गंगदे, केदार उंबरचे, मल्लेनाथ पाटील, राजू राठी तसेच भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महिला आघाडी प्रमुख विजया वड्डेपल्ली, विहिप विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, जिल्हा मंत्री संजय जमादार, शिरीष पाटील, श्रावण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी चर्चा झाली ती आमदार विजयकुमार देशमुख आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची एकत्र उपस्थिती हे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली। त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे समीकरण बदलणार का अशी चर्चा यावेळी चांगलीच रंगली होती। या दोन आमदारांच्या एकत्रित येण्याने आता कोणाचा राजकीय पोपट होणार याकडे सर्वच राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे।